विद्यार्थी मित्र हो, आपण पाहतोय 9वी कविता घर. कवी आहेत धुंडीराज जोशी. आता आपण कविता पाहतोय. घर नाही चार भिंती, घर असते देखण्या कृती. घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू. म्हणजे या ठिकाणी घराची कल्पना कशी केलेली आहे पहा. घर नाही चार भिंती. घर म्हणजे फक्त चार भिंतींचं घर नसतं, तर घर म्हणजे काय असतं? घर असते देखण्या कृती. म्हणजे वेगवेगळ्या कृती, कला, क्रियाकलाप, वेगवेगळ्या देखण्या क्रियाकलाप या ठिकाणी घरामध्ये असतात. म्हणजे फक्त चार भिंतींनी घर बनत नाही. घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू. घर म्हणजे एक वस्तू नाही, की घर म्हटलं की एक आपल्याला घर समोर आलं म्हणजे ती वस्तू नाही, तर घर म्हणजे एक आनंदी वास्तू असतं, एक आनंदी घरटं असतं, की ज्याच्यामध्ये सर्व लोक गुण्यागोविंदाने, मायेने, ममतेने राहत असतात, वेगवेगळे क्रियाकलाप करत असतात. तर अशा प्रकारे ते घर असतं. घर नाही चार भिंती. घर म्हणजे फक्त चार भिंतींचं घर नसतं, तर घर असते देखण्या कृती. घरामध्ये वेगवेगळे चांगल्या प्रकारच्या कृती, चांगल्या प्रकारचे क्रियाकलाप घडत असतात. घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू. घर म्हणजे अशी एकच वस्तू नाही, तर घर म्हणजे आनंदी गुण्यागोविंदाने राहणारी वास्तू असते. तर तिथे सर्व लोक गुण्यागोविंदानं, ममतेनं, मायेनं राहत असतात. घर नाही नुसत्या खोल्या, घरात हव्या भावना ओल्या. तर घर म्हणजे काय, की नुसत्या खोल्या घरामध्ये नसतात, तर घरामध्ये हव्या भावना ओल्या. म्हणजे सर्व माणसांच्या भावना ओल्या, म्हणजे सर्वांची मनं ही प्रेमळ असली पाहिजेत. सर्व माणसांनी एकमेकांच्या भावना जाणल्या पाहिजेत. अशी माणसं त्या ठिकाणी असली पाहिजेत. अशा भावना त्या घरामध्ये असल्या पाहिजेत. घरात हवा जिव्हाळा. जिव्हाळा म्हणजे काय? प्रेम, माया, आपुलकी. घरामध्ये जिव्हाळा असावा, घरामध्ये प्रेम, माया, आपुलकी असावी. घर शिक्षणाची पहिली शाळा. आपण पाहतो की लहान मूल हे पहिल्यांदा ज्यावेळेस त्याचा जन्म होतो, तेव्हा ते घरामध्येच शिकत असतं. म्हणजे घरच त्याची पहिली शाळा असते. म्हणजे घर शिक्षणाची पहिली शाळा. तर अशा प्रकारे आपण पुन्हा पाहूयात. घर नाही चार भिंती, घर असते देखण्या कृती. घर नाही चार भिंती. घर म्हणजे फक्त चार भिंतींनी घर बनत नाही, तर घर कशाने बनत असतं, की तिथं माणसं राहत असतात, माणसांचे क्रियाकलाप घडत असतात, वेगवेगळ्या कृती घडत असतात. घर असते देखण्या कृती. घर नाही एक वस्तू. घर म्हणजे एक वस्तू नाही, तर घर म्हणजे आनंदी वास्तू. म्हणजे एक ती आनंदी, मायेनं, गुण्यागोविंदानं राहणारं लोकांचं ते घरटं असतं. घर नाही नुसत्या खोल्या. घर म्हणजे त्या घरामध्ये फक्त खोल्या नसतात, तर घरात हव्या भावना ओल्या. म्हणजे घरामध्ये नुसत्या खोल्या नसाव्यात, तर काय असाव्यात? ओल्या भावना असाव्यात. म्हणजे माणसांचं एकमेकांबद्दल असलेलं प्रेम त्या ठिकाणी दिसावं. माणसांची एकमेकांबद्दल असलेली ओढ, माया त्या ठिकाणी असली पाहिजे. घरात हवा जिव्हाळा. जिव्हाळा म्हणजे प्रेम, आपुलकी घरामध्ये असली पाहिजे. घर शिक्षणाची पहिली शाळा, की लहान मूल हे घरातूनच शिकत असतं. म्हणजेच घर हे शिक्षणाची पहिली शाळा असतं. घर नाही नुसता पसारा, घर नाही केवळ निवारा. घराला असते कहाणी, घराला असतो आपला चेहरा. घर म्हणजे नुसता पसारा, म्हणजे तिथं खूप सामान रचलेलं आहे, खूप साऱ्या वस्तू ठेवलेल्या आहेत. तर घर म्हणजे नुसता पसारा किंवा वस्तूंचं ठेवण्याचं ठिकाण नाही. तर घर नाही केवळ निवारा. तर घर म्हणजे केवळ माणसाला राहण्यासाठी फक्त निवारा नाही, तर घराला असते कहाणी. म्हणजे घराची सुद्धा एक वेगळी गोष्ट असते. काय गोष्ट असते? घराला असतो आपला चेहरा. आपला चेहरा म्हणजे आपली ओळख. म्हणजे प्रत्येक घराला आपली ओळख असते. म्हणजे घर म्हणजे नुसता पसारा नाही, किंवा वस्तू ठेवण्याचं एक त्या ठिकाणी वस्तू ठेवण्याचं एक त्या ठिकाणी साधन नाही, तर
घर नाही केवळ निवारा, म्हणजे घर फक्त राहण्यापुरतं, निवारा म्हणजे राहण्याचं ठिकाण, म्हणजे घर हे केवळ राहण्याचं ठिकाण नाही, तर घराला असते कहाणी. तर घराला आपली एक वेगळी गोष्ट असते, एक वेगळी कथा त्या घराची असते. घराला असतो आपला चेहरा, चेहरा म्हणजे ओळख, कहाणी म्हणजे गोष्ट, कथा, निवारा म्हणजे राहण्याचं ठिकाण. अशा प्रकारे घराला असतो आपला चेहरा, म्हणजे प्रत्येक घराला आपली ओळख असते. चेहरा म्हणजे ओळख. घर शिकवते पाहायला. तर घर काय आपल्याला शिकवत असतं? पाहायला शिकवत असतं, चालायला शिकवत असतं, धावायला शिकवत असतं. म्हणजे आपण लहान मुलाचं उदाहरण घेतलं की लहान मुलाचा जन्म झाल्यानंतर ते त्या घरामध्येच राहतं. लहान असताना ते घरामध्ये राहत असतं आणि त्याच वेळी घर त्याला काय काय शिकवतं? पाहायला शिकवतं, चालायला शिकवतं, धावायला शिकवतं. म्हणजे ते घरामधूनच ते पाहू लागतं, चालायला लागतं, धावायला लागतं. घर शिकवते लढायला, म्हणजे आयुष्यामध्ये वेगवेगळी संकटं येतात, परंतु घरामधूनच आपण या संकटाशी लढायला शिकत असतो. दुःखाचा डोंगर चढायला, अनेक वेगवेगळी दुःख येत असतात, तर ही दुःख दूर सारून त्या ठिकाणी आपण त्या दुःखांना दूर सारत असतो आणि दुःखांशी लढत असतो. घराने असावे सावधान, परंतु हे नेहमी घर कसे राहते? सावधान स्थितीमध्ये राहत असते. आपल्याला नेहमी धोक्याची सूचना सुद्धा देत असते. घराने द्यावे समाधान, आणि आपण पाहतो की घरामध्येच आपल्याला समाधान, तृप्ती, आनंद या ठिकाणी मिळत असतो. घराने ठेवावे काळाचे भान, म्हणजे घर आपल्याला काळाचे भान ठेवायला सुद्धा शिकवतं. घर काळाचं भान म्हणजे जाणीव, काळाची वेळेची जाणीव ठेवत असतं. जवळ करावीत नवी मूल्ये, नवीन ज्ञान, म्हणजे या ठिकाणी नवीन मूल्यांची शिकवण, नवीन ज्ञान या ठिकाणी आपण जवळ केलं पाहिजे. घर आपलं नवीन काळाविषयी म्हणजे नवीन काळाबरोबर जायला शिकवत असतं. घराने द्यावे समाधान, घर कसं असावं? तर घराने आपल्याला जीवनामध्ये समाधान, आनंद, तृप्ती, समाधान म्हणजे तृप्ती, आनंद या ठिकाणी द्यावा. घराने ठेवावे काळाचे भान, घराने नेहमी वेळेची जाणीव ठेवली पाहिजे. वेळ ही जुनी वेळ निघून जात असते, नवीन वेळ येत असते, तर तशा प्रकारे जवळ करावीत नवी मूल्ये, तर वेळेनुसार या ठिकाणी नवीन मूल्ये जी आहेत जीवनामध्ये ती जवळ करावीत, नवी ज्ञान मिळवावे. घरात आईचे अपार कष्ट, आजी सांगते सुंदर गोष्ट. घरामध्ये काय काय असतं पहा, आईचं अपार कष्ट असतात, आईने घेतलेली मेहनत असते, आजी सांगते सुंदर गोष्ट, आजीने सांगितलेल्या सुंदर गोष्टी त्या ठिकाणी असतात. घरात आजोबा गप्पिष्ट, गप्पिष्ट म्हणजे गप्पा मारणारे आजोबा असतात. आईच्या हातचे जेवण चविष्ट, आणि आईच्या हातचं केलेलं सुग्रास असं त्या ठिकाणी चवीचं जेवण मिळत असतं. तर घरामध्ये काय काय असतं हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. परत एकदा आपण पाहणार आहोत. घर नाही चार भिंती, घर असते देखण्या कृती. घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू. घर म्हणजे फक्त चार भिंती नाहीत, त्यात वेगवेगळे क्रियाकलाप घडत असतात, लोक राहत असतात, लोकांच्या विविध कृती असतात. घर ही एक वस्तू नाही, तर घर ही आनंदी वास्तू आहे. म्हणजे त्या ठिकाणी आनंदाचे स्वर ऐकायला येत असतात, लोक राहत असतात, गुण्यागोविंदानं आनंदानं राहत असतात. तर आनंदी लोकांची ही एक घरटं असतं. घर नाही नुसत्या खोल्या, घरात हव्या भावना ओल्या. घरात हवा जिव्हाळा, घर शिक्षणाची पहिली शाळा. घर म्हणजे नुसत्या खोल्या नाहीत, तर घरात माणसाच्या भावना, म्हणजे भावना म्हणजे कोणकोणत्या? प्रेम, आपुलकी या ठिकाणी भावना असाव्यात. घरात हवा जिव्हाळा, घरामध्ये प्रेम, आपुलकी असावी. घर शिक्षणाची पहिली शाळा, आणि घर हीच शिक्षणाची पहिली शाळा असते. घरामधूनच आपण शिकत असतो. घर नाही नुसता पसारा, म्हणजे वेगवेगळ्या वस्तू ठेवण्याचं ते साधन नाही. घर नाही केवळ निवारा, घर म्हणजे केवळ आपल्याला राहण्याचं ठिकाण नाही, तर घराला असते कहाणी, म्हणजे प्रत्येक घराची एक आपली गोष्ट असते. घराला असतो आपला चेहरा, प्रत्येक घराला आपली ओळख असते. घर शिकवते पाहायला, चालायला, धावायला. घरच आपल्याला पाहायला शिकवत असते, चालायला शिकवत असते, धावायला शिकवत असते. घर शिकवते लढायला, वेगवेगळ्या संकटांशी सामना करायला घर शिकवत असते. आयुष्यामध्ये दुःख आल्यानंतर दुःखाचा डोंगर चढायला, म्हणजे दुःखाला सुद्धा मागे सारायला घरच शिकवत असते.
घराने असावे सावधान. घर आपल्याला वेगवेगळ्या धोक्याच्या सूचना देत असते. घराने नेहमी सावधान परिस्थितीमध्ये असावं. घराने द्यावे समाधान. घरामध्ये आपल्याला तृप्ती, आनंद, समाधान घरानं द्यावा. घराने ठेवावे काळाचे भान. म्हणजे घराने नेहमी काळाची, वेळेची जाणीव ठेवली पाहिजे. काळानुसार बदललं पाहिजे. जवळ करावीत नवीन मूल्ये, नवीन ज्ञान. म्हणजे या ठिकाणी नवीन मूल्यांचं, नवीन ज्ञानाचं आचरण करावं. घरात काय असतं पहा, आईचे अपार कष्ट, आजी सांगते सुंदर गोष्ट. आईचं अपार कष्ट घरामध्ये असतात. आजीसुद्धा सुंदर गोष्ट सांगत असते. ती गोष्ट आपल्याला घरामध्ये पाहायला मिळते. घरात आजोबा गप्पिष्ट, आईच्या हातचे जेवण चविष्ट. घरात गप्पा मारणारे आजोबा असतात आणि आईच्या हातचं रुचकर जेवणसुद्धा असतं. तर हे सर्व आपल्याला घरामध्ये पाहायला मिळतं. कवी आहेत धुंडीराज जोशी. तर ही कविता आपण पाहिलेली आहे. आता आपला शेवटचा भाग जो आहे तो म्हणजे होमवर्क. तर आपला होमवर्कचा प्रश्न आहे, घर या कवितेचा तुम्हाला समजलेला अर्थ तुमच्या शब्दात लिहा. घर या कवितेचा तुम्हाला समजलेला अर्थ तुमच्या शब्दात लिहा.